नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल झालेला जो 29 जूनचा जो पेपर होता ना, तो गट ब मुख्य परीक्षेतला पहिला पेपर होता इंग्रजी आणि मराठीचा. त्यातलं मराठीचं स्पष्टीकरण 50 प्रश्नांचं जे स्पष्टीकरण आहे ना, तर त्याचं आपण स्पष्टीकरण बघणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुख्य परीक्षेचा पेपर आहे, परंतु थोडासा हा सोपा मॉडरेट लेवलचा पेपर आहे. तर त्याची स्पष्टीकरण बघू, जिथं लागेल तिथं आपण चांगल्या पद्धतीचं ताकदीचं मराठी व्याकरणाचं बेसिक टू ॲडव्हान्स स्पष्टीकरण देऊ. जिथं काही गरज नाही तिथं आपण लगेच पुढे जाऊ, म्हणजे जास्त टाइमपास होणार नाही. तर शेतात बांधलेली पडवी या शब्दसमूहाबद्दल योग्य पर्याय काय करायचा रे, निवडायचा. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, इथं पानंद, पाणथळ आणि पागा हे शब्द आपल्या ओळखीचे वाटतात. पानंद म्हणजे शेताच्या कडेने जाणारा एक कच्चा रस्ता असतो पानंद. पाणथळ म्हणजे पाणी साचलेली जागा असते. पागा म्हणजे घोडा बांधण्याची जागा. पडळ ह्या शब्दाचा जरी अर्थ माहित नसेल, जनरली आपल्याला कळतं, तरी पण ह्या 3 शब्दावरून, या 3 पर्यायावरून आपल्याला कळतं की हे पर्याय थोडासा वेगळा पडतो, बरोबर ना. तर शेतात बांधलेली पडवी म्हणजे काय रे, पडळ हे त्याचं उत्तर आहे. त्याचबरोबर दुसरा शब्द आहे, प्रश्न कुठल्या प्रकरणावर आला हे तर आपल्याला समजणं खूप महत्वाचं आहे. शब्दसिद्धी नावाचा घटक आहे. सिद्ध शब्द आणि साध्य शब्द. सिद्ध शब्दामध्ये तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी आणि परभाषा आहे. त्यातलं तत्सम आणि तद्भव या शब्दांचा इथं संदर्भ येतोय. तर खालीलपैकी तद्भव शब्दांचा गट ओळखा. म्हणजे मराठीत, संस्कृत मधनं मराठीत येत असताना अपभ्रंश होणारे, थोडासा बदल होऊन येणारे जे शब्द असतात त्याला तद्भव शब्द म्हणतात. दुसरं एक त्याचं वैशिष्ट्य आहे, तद्भव शब्द हे मराठी शब्द असतात, हे माहिती असणं गरजेचं आहे. आता कर्ण, चक्र, अग्नी आणि पर्ण हे संस्कृत शब्द आहेत, म्हणजे तत्सम शब्द आहेत. आणि आपल्याला कसे विचारले, तद्भव विचारलेले, परंतु इथं त्यांनी मॅजिक पर्याय दिले बघा. वरच्या शब्दाचे काय केले तर इथं तद्भव म्हणजे कर्ण असेल तर कान आहे, चक्र असेल तर चाक आहे, अग्नी असेल तर आग असेल, पर्ण असेल तर पान असेल. अजून ह्याच्या डिटेल्स मध्ये जायचं म्हटलं तर हे बदल होत असताना इथं वर्णभेद झालेला आहे. वर्णभेद म्हणजे काय, थोडासा एक वर्ण बदलला, इथं थोडासा वर्ण बदलला, इथं थोडासा वर्ण बदलला, इथं थोडासा वर्ण बदललाय. असे 4 पद्धतीने बदलले जातात. वर्णभेद झालेला आहे. वर्ण विपर्यय असतो, म्हणजे अक्षरांची आदला बदल. जसं की प्रल्हाद शब्द आहे, तर तिथं ल, च, ह, न, च, ल ह्यांची आदला बदल होत असते. त्यानंतर वर्ण वृद्धी म्हणजे काय केलं जातं, एखादं अक्षर वाढलं जातं, बरोबर ना. तर आणि एखादं दुसरं एक काय तर तिथं म्हणजे दीपाली आहे, म्हणजे दिवाळी आहे, तर दिवाळी आणि दीपावली. वर्णलोप झाला. वर्णलोप म्हणजे दीपावली शब्द कसा आहे रे, दीपावली शब्द 4 अक्षरी, दिवाळी झाला, वर्णलोप झाला, 1 अक्षर कमी झालं. असे त्याचे 4 पर्याय, एवढं सांगायची काही गरज नाही. तर यातलं हे घटक आपला महत्वाचा आहे, कारण कांचा, काग हे तद्भव शब्द आहे. त्यानंतर गृह हा शब्द, पद शब्द किंवा ग्राम शब्द, दुग्ध शब्द हे तत्सम आहे. ह्या शब्दाबद्दल सांगायचं झालं तर रू ह्या शब्द जो आहे ना, म्हणजे स्वर आहे ना, या स्वरांपासून तयार होणारे शक्यतो शब्द कसे असतात रे, तत्सम असतात. म्हणजे एका शब्दावरून आपल्याला काय रे त्याचं तारतम्य लागून जातं. हे सगळे शब्द जर तुमचा अभ्यास असेल तर हे शब्द तत्सम आहेत. त्याचेच बरं इथं तद्भव केले, म्हणजे 2 शब्द. आणि बी आणि डी असा पर्याय असणारे, बी आणि डी पर्याय नंबर 4 आहे. तर याचं उत्तर तुम्हाला समजलं असेल. त्याचबरोबर हालापेष्टा सहन करण्याचा गुण या शब्दसमूहाबद्दल खालीलपैकी योग्य शब्द कोणता. तर इथं आपल्याला तितिक्षा हे त्याचं उत्तर येणार आहे. जास्त ह्याच्यात काय बोलायची गरज पडणार नाही. खालीलपैकी विरोधार्थी अयोग्य शब्द जोडी ओळखायचे. विरोधार्थी अयोग्य, अयोग्य म्हणजे काय रे, चुकीची. योग्य नाही म्हणजे चुकीची ओळखायची आपल्याला. तर याच्यातली चुकीची ओळखत असताना आता बघा, हे थिटा आणि हे बरोबर असणार आहे, बरोबर ना. इथं दांभिक आणि प्रामाणिक हे पण थोडस बरोबर असणार आहे. तर माझ्या माहितीस तो हे 1 नंबरचं उत्तर आहे, आणि हे एक उत्तर आहे ना, हे थोडस चुकीचं वाटतंय, बरोबर ना. तर ह्याच्यातला पर्याय नंबर 1 मिनिट, अ आणि ड बरोबर वाटतं बघा. हे अ आणि ड बरोबर ना, मी बरोबर सांगितलं, पण कन्फर्म चुकीचं जाऊ नये, कारण आपण व्हिडिओ मध्ये हे रेकॉर्ड होत आहे, बरोबर ना. त्याचबरोबर खालीलपैकी कोणत्या गटातील शब्द तत्सम आहे. पुन्हा तत्सम शब्दसिद्धी, शब्दसिद्धी मधलं सिद्ध आणि सिद्ध मध्ये तत्सम, म्हणजे मूळ संस्कृत मधनं जसेच्या तसे शब्द आले ना, त्यांना तत्सम म्हणतात. त्यांच्या मूळ रूपात कसलाही बदल झाला नाही. आता इथं लक्षात आलं पाहिजे, म्हणजे कंबर असेल किंवा चिमणी असेल, बाजरी असेल, हे सगळे शब्द काय, समजा कंबर शब्द देशी शब्द आहे. त्यानंतर कवी, ग्रंथ आणि जल लगे फास्ट बघावं लागेल ना आपल्याला. तर इथं आपल्याला तत्सम विचारलं तर हे तत्सम आहेत, परंतु भूगोल उत्सव हे तत्सम आहेत. घरशास्त्र भाऊ हे नाही, म्हणजे हे नाही म्हणायचं, हे नाही म्हणायचं, कारण तत्सम विचारले. मग ब आणि क असणारा पर्याय कुठला आहे, 2 नंबरचा आहे, बरोबर ना.
त्यानंतर उतारा आहे, उतार्यावरले काही प्रश्न बघायची गरज पडणार नाही आपल्याला, कारण आपण व्याकरणावरती, कारण उतारा प्रत्येक वेळेस हा येऊ शकत नाहीये, बरोबर ना. तर आपल्याला व्याकरणावरले घटक बघायचे, व्याकरण आणि असणारे बाकीचे जे त्याचे सोबत जातात. बघा खूप दर्जेदार काही प्रश्न आहेत बघा. अवकृप आहे, अवगुण, अवगणना आहे, अवगत आहे, अवगुण आहे या शब्दांचा अव हा उपसर्ग पुढीलपैकी कोणत्या भाषेतून आलेला आहे. म्हणजे शब्दसिद्धी हा जो घटक आहे याच्यावरती जास्त इथं भर दिसतोय आपल्याला. मग आता उपसर्ग शब्द, उपसर्ग म्हणजे शब्दाच्या मागे, शब्दाच्या अलीकडे, शब्दाच्या पूर्वी, सुरुवातीला, डाव्या बाजूला एक किंवा अनेक अक्षर लागतात, त्याला उपसर्ग म्हणतो आपण, बरोबर ना. पण उपसर्गामध्ये कुठला रे, अव उपसर्ग आहे. आता अव उपसर्ग जे आहे ना तो मराठीमध्ये पण आहे आणि संस्कृत मध्ये पण आहे. पण सगळ्यात फायदा काय झाला इथं की मराठीमधले आवादा भरणी फट पडली किंवा हे पहिले जे उपसर्ग आहेत मराठीचे ते आपणही केलेले आहेत. पण इथं त्याचा मराठी उपसर्गाचा पर्यायच नाही, त्याच्यामुळं आपण काय करू शकतो, 1 नंबर आपल्याला डायरेक्ट 2 नंबर उत्तर सांगू शकतो, बरोबर ना. म्हणजे पीक मध्ये आता च्यवनप्राश म्हणजे काय रे, साक्षात बलच. म्हणजे काय तर च्यवनप्राश म्हणजे एक ताकदीचं काहीतरी घेतलं तर साक्षात आपण बलच घेतलं असं म्हणतो, बरोबर ना. तर काय म्हणायचं त्याला, आपण बसल्या बसल्या एखाद्या जर म्हणतो ना, एखाद्याने जर गुटखा पुडी खाल्लेली असेल तर आपण त्याला सरळ शब्दात काय सांगतो रे, तर त्याला डायरेक्टली असं म्हणतो, मर्चिन बड्या असं म्हणतो का नाही आपण. तसंच तर एखादा व्यक्तीने काजू बदाम असे काही गोष्टी खात असेल किंवा हे आता च्यवनप्राश आहे, बरोबर ना. आता काय पहिलं व्हायचं काय असंच म्हणतो ना आपण, तर अशा पद्धतीचं आहे. तर त्याच्यात काय रे, शुद्ध सारोपा गौणी लक्षण असं त्याचं उत्तर आहे. म्हणजे हे उत्तर आहे. तर ब उत्तर, फक्त ब, बाकीचे चूक असं उत्तर आहे याच्यात. हे शब्दशक्ती मधला घटक आहे ना, शब्दशक्ती मधला प्रकरणामधले हे प्रश्न आहे. तो शब्द उच्चार विशिष्ट आकृती वा वसू मनक्षू पुढे येते त्या शब्दशक्तीला काय म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, शब्दशक्तीवरती प्रश्न आहे. अभिधा, व्यंजन आणि लक्षणा. अभिधा म्हणजे काय, आपल्या मुखवरातून वाचार्थ, बरोबर ना, रूढार्थ, मुळार्थ असं आपण म्हटलं जातं. तर त्याच्यामधला जो शब्द आपण उच्चारला जातो, आपण समजा एखादं कैटरीना म्हटलं की तुम्हाला कोणा चेहरा आठवणार, तर तसं म्हणजे एखादी वस्तू उच्चारल्याबरोबर काय होणार आहे, तर त्याचा अभिधा. अभिधा म्हणजे काय रे, फक्त बरोबर, बाकीचे सर्व चूक, बरोबर ना. म्हणजे बोलल्याप्रमाणे लगेच आपण, किंवा एखाद्या शेतामध्ये एखादं झाड असेल तर आपण म्हटलं की तुमच्या शेतातलं झाड आठवा असं म्हटलं किंवा डोळ्यासमोर येतं. म्हणजे एखादा सरपटणारा प्राणी म्हटलं की तुमच्या समोर येतो. एखादी पाळीव प्राणी म्हटलं, गाय म्हटलं तर आपल्या लक्षात येतं असं की ते समोर आलं पाहिजे, तर अभिधा म्हणतात. ठीक आहे. पुढील पैकी कोणते शब्द प्रमाण लेखन नियमानुसार बरोबर आहेत, बरोबर ना. आता इथे लक्षात घ्यायचं आपल्याला की काही गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत, हे अभ्यासात्मक कळलं पाहिजे. आता इक, इत आणि यू हे काय आहेत रे, शेवटीला येणारे पर्याय असतात आणि तिथं इक, बरोबर ना, इक असं, इत आणि यू हे जे आहेत ना, इथलं हे ई कसं आहे रे, तर रस्व आहे. आता रस्व असल्यामुळे पहिली वेलांटी येणार आहे, इथं पहिली आलेली. आता दुसरी आली इथं म्हणून नाही म्हणायचं, इथं दुसरी आली म्हणून ही पण नाही म्हणायचं. हे 2 पर्याय तर गेले. दुसरा मुद्दा, महात्मा, बरं ना, हा शब्द आहे ना, इथं मला काना पाहिजे होता, म्हणजे हे चुकलं, म्हणजे हे पण चुकलंय, मग उत्तर आपलं हे येणार आहे. काही शब्द एलिमिनेशन मेथडने आपल्या लक्षात आलं पाहिजे. फक्त हे बरोबर म्हणजे पर्याय नंबर 2 आहे. ठीक आहे. शत्रूंची सैन्य समोरासमोर तळ ठोकून होती या वाक्यातील अधोरेखित शब्दांचा प्रकार सांगायचा. विद्यार्थी मित्रांनो, हा जो घटक आहे समोरासमोर अधोरेखित केलेला, तर इथं पर्याय जर पाहिले तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की अभ्यस्त शब्दांवरती प्रश्न आहे. तर अभ्यस्त शब्दावरती इथं बघावं लागेल आपल्याला की अंशाभ्यस्त, पूर्णाभ्यस्त आणि उपसर्ग शब्द आणि प्रत्येक शब्द आहे. तर ह्याचं उत्तर काय येतंय, पूर्णाभ्यस्त येते. म्हणजे शब्दाची द्विरिक्ती होते, म्हणजे तो शब्द डबल आलेला आहे, द्विरिक्ती झाली तर काय असणार आहे, तो पूर्णाभ्यस्त असणार आहे. थोडासा जर बदल झाला म्हणजे काय, शेजारी पाजारी असतात किंवा दुसऱ्या शब्दाला अर्थ नसतो, ज्याच्यामध्ये ज्याच्या अक्षराचा अंशतः म्हणजे अंशाभ्यस्त असं म्हणतो आपण, त्याच्यात जो बदल झाला त्याला काय करावं लागेल रे, शेजारी पाजारी, शेजारीला अर्थ आहे पण पाजारीला अर्थ नाही, पाजारी शब्दाचा अर्थ नाही. आपण म्हणतो ना पेन फेन, बरोबर ना. तर हे अंशाभ्यासामध्ये थोडा बदल होतो. ह्याच्यात एक घटक आता सांगितलेला, दुसरा घटक असा एक समानार्थी शब्द असतात काही. समानार्थी म्हणजे काय, कामकाज असेल, बरोबर ना. कामकाज शब्द कसा आहे, उद्योगधंदा कसं आहे, उद्योग आणि धंदा एकच आहे. असे पण शब्द काय येतात रे, तर अंशाभ्यस्त येतात. पण आपल्याला समोरासमोर दुरिक्ती झाली, क्लिअर कट कळले आपल्याला, पर्याय नंबर आपलं त्याचं 3 उत्तर आहे. बघा आता इथं एकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप काय होत असतं, तर एकारांत होत असते. एक्झाम्पल आपण इथं फडके घ्या,
फडके म्हणजे आडनाव बरं का, फडके. एक मिनिट हा, फडके. तर इथं काय झालं रे, इथं ए आलेलं आहे. तर आपण काय म्हणतो, फडक्यांना आम्ही आंबे नेऊन दिले. तर इथं काय झालं रे, यकारांत झालं. यकारांत म्हणजे कारांत म्हणण्याची पद्धत असते, म्हणून हे कारांत म्हणत असतो. तर यकारांत झालं, म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 3 आहे. चला पुढे जाऊ आपण. बघा, योग्य जोड्या जुळवायच्या. आता हे विराम चिन्ह म्हणजे मराठी व्याकरणातला शेवटचा चॅप्टर म्हणा की, तर याच्यावरती प्रश्न आहे. अर्धविराम आहे, अपूर्ण विराम आहे. अर्धविराम कधी येतो बघा, नीट बारीक लक्ष द्या. बघा इथं अर्धविराम म्हणजे काय, तर हे असं येणार आहे. ठीक आहे, स्वल्पविराम तुम्हाला माहिती आहे, हे फक्त असं असणार आहे. अपूर्ण विराम म्हणजे विसर्गासारखं असणार आहे. संयोग चिन्ह म्हणजे असं असणार. ठीक आहे, दिसत असेल तुम्हाला, हा दिसतंय. तर इथं आपल्याला बघायचं आता अर्धविराम काय काम करतं. अर्धविराम काय करतं, दोन छोटी वाक्य जर जोडायची असतील म्हणजे कंजक्शननी, म्हणजे काय केलं जातं, उभ्याने वाक्य जोडायचे असतील. म्हणजे लग्न खूप छान झालं पण चप्पल चोरीला गेली, ती पण जे असतं ना, पणच्या अगोदर काय करावं लागतं, हे वापरावं लागतं. स्वल्पविराम तुम्हाला माहितीये, एकाच जातीचे अनेक शब्द असल्यास, म्हणजे एकच काय झालं, दोन झालं, आणि एका जातीचे अनेक शब्द म्हणजे इथं काय करावं लागलं, हे म्हणजे मला एवढ्यावरूनच आपल्याला उत्तर काढता आलं. संयुक्त चिन्ह आपल्याला इथे कळलंय, बरोबर ना. कसंही जाऊ शकतं. राहिलेला पर्याय तुमचं काय करणार आहे, उत्तर हे सांगणार आहे. अपूर्णविराम म्हणजे वाक्याच्या शेवटी येणारा जो तपशील असतो. म्हणजे आमच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे नाव पुढील प्रमाणे आहेत, तर हे विसर्गासारखं चिन्ह द्यायचं, त्याला काय म्हणायचं, अपूर्णविराम. आणि त्याची काय रे, नावं सांगायची. मग काय, राजेश असेल, दिनेश असेल, जे असेल ते. ठीक आहे, तर 1चं 2 बरोबर. त्यानंतर इथं स्वल्पविराम, इथं 2चं काय रे, 3. हे आता हे 2 पर्याय असे आहेत का कुठं, बघा 2 आणि 3 नाही ना, 2 आणि 3 म्हणजे लगेच आपल्याला लक्षात आलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात आपल्याला जोड्या लावायचा प्रश्न खूप छान असतो आणि सोपं करून देतो आपण. आता हा खरा ताकदीचा प्रश्न आहे बघा. ताकदीच्या प्रश्नामध्ये बोलता पण मजा आली पाहिजे. पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. भावी प्रगत क्रियापदाचे रूप कर्ता किंवा कर्म यांच्या लिंगवचन पुरुषानुसार बनलेले असते. तर हे वाक्य पूर्णपणे चुकीचं आहे, कारण भावी प्रयोगातील क्रियापदाचे रूप हे कर्ता व कर्म यांच्या लिंगवचन नुसार बनलेले नसतं. कारण भावी प्रयोगातील वाक्यातील कर्ता आणि कर्म यांच्या तंत्रानुसार क्रियापद बदलत नाही. ना कर्ता धातुरूपेश असतो, ना कर्म धातुरूपेश असतं. तर हे क्रियापद असतं ना, तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी एकारांत असतं. म्हणून बघा एकदा, तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी एकारांत असते. तेच वाक्य भावी प्रयोगातील क्रियापद हे तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी एकारांत असते. हे वाक्य मात्र भावी प्रयोगाबद्दलचं अगदी बरोबर आहे. इथं काय, इथं नसायला पाहिजे, तर बनलेले नसते असा शब्द असत आहे, म्हणजे हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे. भावी प्रयोगातील कर्ता हा तृतीयांत किंवा चतुर्थीमध्ये असतो. तर भावी प्रयोगातील कर्ता हा तृतीया, चतुर्थी, सविकरणी, विभक्ती आणि चतुर्थ असा असतो. कारण त्याचे उपप्रकार तुम्हाला माहिती आहे, तर त्याच्यात सगळ्या पद्धतीने असतात. इथं हे दोन गोष्टीला, दोन विभक्तीच्या प्रत्ययांना थोडस प्राधान्य दिलेले. तर भावी प्रयोगातील कर्त्याला प्रत्यय असतो, कर्त्याला प्रत्यय असतो. कर्म असेल तर कर्माला प्रत्यय असतो, म्हणजे तो सकर्मक भावी झाला. कर्म नसेल तर तो अकर्मक भावी होतो, हे प्रत्यक्षात आपल्याला माहिती आहे. तर हे पण वाक्य बरोबर आहे. मग आता बघा, इथं आपल्याला बी कुठला येईल रे पर्याय, बी आणि सी बरोबर असणार, हे उत्तर येईल. तर प्रयोगाबद्दल भरपूर काय बोलू शकतो. प्रयोग हा जो संकल्पना आहे ना, उपयोजनात्मक प्रश्न असतात किंवा उपयोजनात्मक चॅप्टर आहे असं म्हटलं तरी चालतं. कारण याच्यामधला कर्ता, कर्म आणि क्रियापद जे आहे फक्त एवढेच घटकावरती अवलंबून नसतं. तर कर्त्याचं लिंग वचन पुरुष आपल्याला माहित पाहिजे, कर्ता एक वचनात आहे का अनेक वचनात हे कळलं पाहिजे, बरोबर ना. कर्म कळलं पाहिजे, कर्म वाक्यात किती कोणत्या ठिकाणी येतं, म्हणजे नाम किती ठिकाणी येत असतं. कर्ता म्हणजे कर्म आणि विधानपूर्वकाच्या ठिकाणी नाम येत असतं. आणि नाम हे स्वरूप असतं, त्याचं कार्य महत्वाचं असतं, फंक्शन महत्वाचं असतं. फॉर्म महत्वाचा नसतो तर फंक्शन महत्वाचं असतं, तसं स्वरूप महत्वाचं नसतं तर कार्य महत्वाचं असतं. आणि त्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजल्या तरच आपल्याला प्रयोग समजतो. प्रयोग सगळ्यात शेवटी आपण वाक्याच्या प्रकारात असतो, पण कर्ता कर्म हे आपण क्रियापदामध्ये शिकत असतो. म्हणून आपल्याला तिथं सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजेत. बरंच काय बोलता येतं, नाही बोलत इथं, बोलून तर गेलाय म्हणावं. ठीक आहे, तर बी आणि सी पर्याय नंबर 4. इथं पहिल्याच वर्णमालेच्या चॅप्टरवरती प्रश्न आलेला आहे. स्वरांचे प्रकार या त्यांच्या व्याख्या व त्यांचे योग्य जोडला. ऱ्हस्व स्वर म्हणजे काय, तर ज्या स्वरास इथे दिलाय स्वरांचा उच्चार करण्यास कमी कालावधी लागतो, कमी वेळ लागतो, म्हणजे ह्याचं पहिल्याच काय असं 3 आहे. हे सगळ्याच प्रश्नाचं उत्तर येतं ह्याचं. संयुक्त स्वर आहे ना, इथं मला थोडं सुचवायला पाहिजे. 2 स्वर एकत्र येऊन बनलेले स्वर असं म्हणलंय इथं. मग मला सांगा बरं, इथं अ अधिक
हे बनल का सांगा बरं? आ झालं, हे संयुक्त स्वर आहे का? नाही. म्हणजे व्याख्या देत असताना इथं दोन विजातीय स्वर म्हणायला पाहिजे होतं, तरी असं आलं नसतं, तर हा सजातीय स्वर झाला असता. मग स्पष्टोक्तपणाने बोललं नाही, पण बाकीचे जे पर्याय आहेत ना, जे म्हणजे बाकीचे जे जोड्या आहेत ना, याच्यावरून आपल्याला कळतं की संयुक्त स्वर म्हणजे दोन स्वरांपासून एकत्र तयार झालेले आहेत. परंतु तिथं विजातीय शब्द वापरणं अपेक्षित होतं. थोडंसं फास्ट बोलतोय, समजून घ्या, कारण काळाची गरज आहे, जास्त वेळ घालवायचा नाही, व्हिडिओ पण आपल्याला मोठा करायचा नाही. सजातीय स्वर एकाच बघा, सजातीय आणि विजातीय एकाच उच्चारसनातून असेल तर सजातीय म्हणायचं, भिन्न उच्चारसनातून असेल तर विजातीय म्हणायचं, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. एकाच 3 उत्तर आहे, एकाच 3 असणारे पर्याय किती आहेत बघा. हा एक पर्याय बरोबर ना, आणि हा एक पर्याय, एकाच 3 असणार आहे. मग इथं ब च काय आहे? 1 आहे. ब च 1 असणार पर्याय ह्यातलं बघा, हाय म्हणजे उत्तर आपलं हे येणार आहे, बरोबर ना, हे येणार नाही. समजलं? जास्त ह्याच्यावर वेळ घालवायची गरज पडणार नाही, कारण खूप सोपा प्रश्न आहे. हा प्रश्न जो आहे हा विभक्तीवरती प्रश्न आहे. अग, अरे, अहो, ए ही कोणत्या प्रकारची केवळ प्रयोगी अव्यय आहेत? विद्यार्थी मित्रांनो, ही अग, अहो, अरे, ही जे शब्द आहेत ना, हे शब्द काहीतरी हाक मारण्यासाठी असतात. संबोधन म्हणजे काय? इथं उत्तर आहे आपलं, संबोधन दर्शक. संबोधित करणे म्हणजे काय? बोलणे, हाक मारणे. आणि हे जे सगळे शब्द आहेत ना, हे केवळ प्रयोगी संबोधित आहेत, म्हणून याचं उत्तर काय येतं? हे येते विभक्ती मधली शेवटची आपली विभक्ती आहे. ठीक आहे. मन पूर्ण करा. आता ह्या मनी सगळ्या 4थी 5वीच्या मंथन, स्कॉलरशिप, ITS याच्यावरले सगळे प्रश्न आहेत, बरोबर ना. मन पूर्ण करा. घर सारव तर म्हणते कोणाडे किती. आता आपण घर सारव म्हणलं की लगेच काय म्हणा, किती सारवायचंय, म्हणजे त्याला घराला कोपरे किती आहेत, असा त्याचा खरा तर अर्थ वाटतो मला. माझं मत आहे, अकॉर्डिंग टू मी आहे, बाकीच्यांचं काय अर्थ असेल ते असेल, तर उत्तर हे माझं 3 नंबरच येणार आहे. उचलली जीभ लावली टाळ्याला या म्हणीचा योग्य अर्थाचा पर्याय निवडायचा. म्हणजे काय? विचार न करता बोलणे, बरोबर ना. हा, हे वाघाने केलेले कोणत्या तरी परीक्षेला गेलेले. तर ठीक आहे. मन पूर्ण करा. ज्याचं करायला जावं भलं तो म्हणतो माझंच खरं. हे काय आता सांगण्यासारखे पण नाही. पोलीस भरतीला पण असे काही प्रश्न येत नाहीत, काही प्रश्न असे दिले. दिव्याखाली अंधार या म्हणीचा अर्थ मोठ्या माणसाच्या ठिकाणी दोष हे असतातच, हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे ब, आणि फक्त ब बरोबर ना. आता इथं यांनी काय केलंय, जास्तीचे पर्याय दिलेत. आता हा एक अंधार घालवण्यासाठी दिवा लावला जातो, तसं बघायचं म्हणलं तर हे नाही, पण खऱ्या अर्थाने इथं ब बरोबर दिले हो का, हे आहे इथं. ठीक आहे, मला दिसलंच नाही ते लवकर. हा, 500 रुपये ही काही लहान रक्कम नव्हे, तर या वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर करा. आता होकारार्थी वाक्य समजून घ्यायचं असेल तर तिथं नको, नाही असे शब्द येत नसतात. मग उघड कळलं पाहिजे की इथं नाही शब्दाला हे येणार नाही, हे येणार नाही, नसते हे पण येणार नाही, म्हणजे उत्तर आपले हे एक अँगलने झालं. दुसऱ्या अँगलने जर इकडे वेगळे पर्याय असतील तर सर कसं करावं लागेल मग? तर लहान हा शब्द जो आहे, तर वाक्य जर नकारार्थी असेल आणि त्याचं जर होकारार्थी करायचं असेल तर तिथं विरुद्धार्थी शब्द वापरून त्या वाक्याचा अर्थ न बदलता काय करावं लागतं, त्याचं वाक्य रूपांतर करावं लागतं. वाक्य रूपांतर या घटकावरती हा प्रश्न आहे. तर पर्याय नंबर आपलं काय रे, हे 2 उत्तर आहे. ठीक आहे. सुदेशची टवाळी करणं रमेश कधी बंद करेल? शब्दसमूहाबद्दल योग्य वाक्प्रचार असलेला पर्याय निवडायचा आपल्याला, बरोबर ना. मग त्याचा अर्थ काय होतो रे, तर खोड काढणे, म्हणजे फक्त बरोबर, बाकी सर्व चूक, हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. व्याकरणाचे प्रश्न यायला पाहिजे, मग मजा येते बघा. जीव मुठी धरणे वाक्प्रचाराचा समानार्थी वाक्प्रचाराचा अचूक पर्याय निवडा. आता गर्भगळीत होणे हे उत्तर मला वाटतंय. बाकीच्यांना मग जीव मुठीत घेतल्यावर अंगावर काटा उभा राहणे किंवा फेफे वळणे, बोबडी वळणे असं वाटतंय, परंतु माझ्या माहितीस्तव हिथं बोबडी वळणे तसे तर सगळेच पर्याय बरोबर असल्यासारखे वाटतात मला, पण ए बरोबर जास्तीचा वाटतो मला थोडस. ए आणि फेफे वळणे, बोबडी वळणे हे जीव मुठीत घेतल्यानंतर, ठीक आहे, हे जरा मला थोडस ह्याच्यात डाऊट वाटतोय. तर सगळे बरोबर पण पर्याय असू शकतात. आयोग काय उत्तर देईल त्याच्यावर डिपेंड आहे आता ते. ठीक आहे. पुढील समानार्थी वाक्प्रचाराच्या चुकीच्या जोड्या ओळखायच्यात आपल्याला. आता पाणी पाजणे म्हणजे एखाद्याला पराभव करणे, बरोबर ना. तर चुकीची ओळखायची, ही कशी आहे रे, ही चुकीचीच आहे, कारण हे चुकीचं आहे म्हणून हे बरोबर करतो आपण. डोक्यावर मेळा वाटणे म्हणजे डोक्यावर बसणे, ही चुकीची आहे, खऱ्या अर्थाने ही बरोबर आहे, पण इथं आपल्याला कशी विचारली, चुकीची विचारली. त्यानंतर हात मिळवणी करणे म्हणजे नमस्कार करणे, म्हणजे ही चुकीची आहे, म्हणजे आपल्याला इथं काय करावं लागेल, बरोबर करावं लागेल, आणि ही चुकीची करावं लागेल. म्हणजे आपलं उत्तर काय येणार, अ आणि क येणार आहे. अ आणि क असणार उत्तर पर्याय नंबर 3 आहे. चला पुढे.
संघाला आलेल्या अपयशाचा सारा दोष नियामक मंडळाने कर्णधाराला दिला. खऱ्या अर्थानं तर आता टेस्ट सिरीज झाली. शुभमन गिल जो आता कर्णधार होता आणि तो जर खापर त्याच्यावर फोडला असं त्याच्यावर जणू काय कोरोनाचा प्रश्न तयार केला असं झाल्यासारखं वाटलं. तर खापर फोडणे हा त्याचं ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. माहिती असूनही काहीच माहिती नाही असे दाखवणे या अर्थाचा वाक्प्रचार. आपण म्हणतो ना एखाद्या मोठ्या व्यक्तीबद्दल जर काही गोष्ट असेल तर आपण काय करतो, कुणी जर आपलं विचारत आपण कसं करतो, अरे बाबा हा असं, म्हणजे मग काय रे कानावर हात ठेवणे, बरोबर ना. त्याचं उत्तर काय असणार आहे, तर पर्याय नंबर 1 उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर इथं बघा उपसर्ग साधित शब्दांचे अचूक पर्याय ओळखायचा आहे. आता इथं आती आलंय, अनु आलंय, बरोबर ना, उप आलंय, नी आलंय. तर हे सगळे तुमच्या माहिती असतो, जर तुम्हाला माहिती असेल तर हे सगळे काहीतरी उपसर्ग घटित आहेत, म्हणजे ह्याचा पर्याय नंबर काय आहे रे 4 आहे. त्यानंतर लाडी गुडी, ओळख, देख ही अभ्यास शब्दांच्या कोणत्या प्रकारची उदाहरणे आहेत, अचूक पर्याय ओळखायचा. आता इथं बघा मग सांगितलं होतं मी अभ्यासामध्ये अंशाभ्यास शब्दांमधला हा दुसरा प्रकार आहे, म्हणजे कामकाज असं सांगितलं होतं, उद्योग धंदा सांगितलं होतं, बरोबर ना. तर पैसा रक्कम असे शब्द आहेत. तसं लाडी आणि गुढी एकच अर्थ होतो त्याचा. ओळख आणि देख म्हणजे काय सेम असल्यासारखे वाटतात, म्हणून हे जे शब्द आहेत ना अंशाभ्यास शब्द आहेत. कसले तर अंशाभ्यास. पूर्ण अभ्यास म्हणजे शब्दाची दुरुक्ती व्हायला पाहिजे, हा पण प्रश्न आलता, हे प्रश्नाचं उत्तर होऊ शकत नाही. अनुकरणवाचक म्हणजे नादानुकारी म्हणजे ध्वनी दर्शक, इथं काय तसा आवाज वगैरे येत नाही. कृदंत म्हणजे धातू साधित असतं, ह्याचा तर काही विषयच नाही, फक्त ब बरोबर आहे. तर ब बरोबर असणारा पर्याय नंबर 2 आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा गुण शब्दाचे विविध अर्थ असलेले शब्द वापरून बनवलेली अचूक वाक्य काय करायची, तर राम सद्वर्तनी होता, मग ह्याच्या अगोदर इथं काय करायचं सद्गुणी होता, म्हणजे इथं गुण शब्द परफेक्ट बसतोय. त्यानंतर कारले कडूच, त्याचा मूळ स्वभाव जाणार नाही, म्हणजे त्याचा गुणच तसा आहे, म्हणजे स्वभावाच्या ऐवजी गुण हा शब्द व्यवस्थित बसतोय. संगीताने 10वीत चांगले अंक मिळवले, अंक म्हणजे गुण बसताय. सुमनच्या हाती पाळण्याची दोरी, ह्याच्यात काही विषय होत नाही, म्हणजे एबीसी बरोबर आहे, एबीसी बरोबर आणि डी चूक, म्हणजे पर्याय नंबर काय रे 3 आहे. ठीक आहे. त्यानंतर इथं दिले देवालय या शब्दाचा संधीचा कोणता प्रकार आहे, देव अधिक आलय. देव अधिक आलय म्हणजे काय होता, इथं देव अधिक आलय संधी सोडत असताना काय करायचं बघा, सांगतो तुम्हाला. पहिल्या शब्दात शेवटचा वर्ण अ आहे, बरोबर ना. व मध्ये अ, व हे अक्षर आहे, अक्षर म्हणजे व्यंजन आणि त्याच्यामध्ये मिसळायला स्वर, त्यातला स्वर बाहेर काढला आणि हे ऍक्च्युअली काय रे हा स्वरच आहे आ, म्हणजे अ अधिक आ बरोबर काय होणार आहे आ होणार आहे, म्हणजे हे आ निघून जातं, ह्यातलं व निघून जातं आणि शब्द काय होतो दे, आणि इथं व अर्ध राहतं, पाय मोडला जातो. हे आ म्हणजे एका वर्णाची जागा दुसऱ्या वर्णाने घेणे त्याला आदेश म्हणतात, ह्याच्या जागेवर हे येत असतो, म्हणजे देवालय. खऱ्या अर्थानं डिटेल्स मध्ये सांगतो मी. देवालय ही संधी झाली, संधी झालेला प्रत्येक शब्द तत्सम असतो, तत्सम शब्द शुद्ध असतो. आणि देवालय शब्दामध्ये एक काना आलेला आहे, काना आलाय म्हणजे काय रे दीर्घादेश स्वर संधी आहे. दीर्घादेश स्वर संधी म्हणजे दीर्घत्व स्वर संधी, आणि या दोन्हीच नाव आहे सजातीय स्वर संधी, आणि म्हणून पर्याय नंबर 1 आहे. हे आपल्याला माहिती असणं गरजेचं. मी काय बोललो, कसं बोललो, किंवा तुम्हाला वाटत असेल एवढं सांगायची गरज नाही सर, देवाधिक आले, देवालय सजातीय स्वर संधी माहितीये, पण त्याची पर्याय नाव दीर्घादेश स्वर संधी, दीर्घत्व स्वर संधी आहे, बरोबर ना. तर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता इथं बऱ्याच जणांनी उत्तर कशी दिली त्यांनाच माहिती आहे बाबा, पण हा वर्ण पुढील पैकी कोणत्या गटात येतो. आता बऱ्याच जणांना माहिती आहे अर्धस्वर, अर्धस्वर म्हणजे अंतस्थ स्वर, आणि तिथं येरलव पैकी य आलेलं आहे, परंतु हे तर प्रश्नाचं उत्तर आहे, पण हे सुद्धा उत्तर होऊ शकतं, कारण इथं शब्द काय वापरलाय त्यांनी, य हा वर्ण पुढील पैकी कोणत्या गटात मोडतो. तालव्याची लाईन माहिती का तुम्हाला, बघा बरं, च छ ज ज य, बरोबर ना. आणि इथं य आणि हे श, मग ही पण गट नाही का एक प्रकारचा, इथं ई किंवा ई येतं, ई आणि दीर्घ ई, बरोबर ना. मग इथं पण यायचं, तर पर्याय 2 किंवा 3 हे उत्तर येईल, कारण वरी पण स्पष्ट प्रश्नच विचारताना जरा व्यवस्थित विचारलाय. य हा वर्ण पुढील पैकी कोणत्या गटात बसतो. आता हे सगळ्यालाच माहिती येरलवच, पण हे पण येऊ शकतंय ना. मग इथं गट कशाचा विचारला त्यांनी, उच्चार स्थानानुसार गट विचारलाय का इथं त्यांना व्यंजन सांगायची, व्यंजनाचा गट विचारलाय, असं त्यांनी स्पष्ट वक्तेपणाने तो प्रश्न विचारला नाही. म्हणून पर्याय नंबर 2 आणि 3 त्यांना कसं विचारायचंय त्याच्यावरून आहे, किंवा तो प्रश्न रद्द पण होऊ शकतो, ते आता आपल्या हातात नाहीये. ठीक आहे. त्यानंतर माझ्याने हे काम होणार नाही हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे. आता विद्यार्थी मित्रांनो इथं बघा, माझ्याने
ने म्हणल्यानंतर इथं काय, कर्त्याला जर ने प्रत्यय येत असेल तर प्रधान कर्तृ कर्मणी असतो, आणि कर्म हे असतंच, कर्म असेल तरच कर्मणी प्रयोग होत असतो, कर्म हे प्रथमात असतं, अर्थात त्याला दुसरा शब्द वापरला जातो अप्रत्ययी द्वितीय. मग आता कर्म काय तर काम आहे, बरोबर ना. तर कर्त्याला प्रत्यय, आणि कर्त्याला प्रत्यय जो आहे तो ने प्रत्यय आला म्हणजे ने किंवा नी प्रत्यय जर येत असेल तर ते काय असतं रे, प्रधान कर्तृ कर्मणी असतं. गौण कर्तृ कर्मणी येणार नाही. त्याचं कारण असं आहे की गौण कर्तृ कर्मणी मध्ये कुठले बाकीचे शक्य कर्मणी आहे, पुराण कर्मणी आहे, बरोबर, नवीन कर्मणी आहे, तर समापन कर्मणी आहे, हे वेगळं झालं. नवीन कर्मणी येणार नाही कारण नवीनला कर्त्याला कडून प्रत्यय असतो. शक्य कर्मणी काय येणार नाही, बऱ्याच जणांना शक्य कर्मणी वाटते. शक्य कर्मणी काय येणार नाही, त्याचं क्रियापद हे साधित क्रियापद असतं, म्हणजे करवते, बसवते, उठवते, म्हणजे क्रियापद काय असणार आहे, करवते, बसवते, उठवते. इथं तसं दिसत नाही. दुसरा मुद्दा, तिथं याच्या शक्य कर्मणी मधला जो कर्ता असतो त्या कर्त्याला चतुर्थी किंवा सविकरणी विभक्ती तृतीयाचे प्रत्यय असतात. तसे प्रत्यय इथं तर दिसत नाही. माझ्याच्याने, तुमच्याच्याने असं पाहिजे, किंवा म्हणजे ला प्रत्यय आला पाहिजे, किंवा सला ते सला पैकी प्रत्यय आलेला पाहिजे, त्यावेळेस ते असू शकतं. आता हिथं तसं पाहिलं तर हे प्रधान कर्तृ कर्मणी आहे, कारण कर्त्याला ने किंवा नी प्रत्यय कर्म हे प्रथमेत आहे, बरोबर ना. म्हणून पहिलं उत्तर आहे, बरोबर, ठीक आहे. हच किती बेचव आंबा आहे. हचित हे तिरस्कार दर्शक शब्द आहेत. तिरस्कार दर्शक शब्द या वाक्याचा प्रकार ओळखायचा आपल्याला. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, बऱ्याच जणांना वाटतं की हे कोणी उद्गारार्थी, नकारार्थी वगैरे, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, आपल्या म्हणजे अचानकपणे उद्गार बाहेर पडलेले असतात ना, हे असं म्हणणार का आपण, बापरे केवढा मोठा साप नाही, असं म्हणेल का कोण? म्हणजे एखादा माणूस ते हेच नसतं, एकदम अचानक घडलेली क्रिया असते ती. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, उद्गारवाचक वाक्य कधीच नकारार्थी नसतं, हे माहिती असणं गरजेचं. पर्याय तर हा तर येणार नाही. प्रश्नार्थीचा विषय नाही कारण प्रश्नचिन्ह नाही. विधानार्थी माहिती सांगणार वाक्य नाही, उद्गारवाचक चिन्ह आहे, म्हणजे उत्तर नंबर 3 आहे. हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. बघा, पुढील पैकी मिश्र वाक्य कोणते ओळखायचं. मिश्र वाक्य लक्षात ठेवा, मिश्र वाक्य एकूण 7 प्रकारे होत असतं. 7 प्रकारे मिश्र वाक्य कसं काय मास्तर? आपल्याला तर 4च माहिती, स्वरूपबोधक, कारणबोधक, उद्देशबोधक आणि संकेतबोधक. त्याच्या पुढे 3 आहेत, एक सर्वनामांनी जोडलेलं, विशेषणांनी जोडलेलं आणि क्रिया विशेषणांनी जोडलेलं. असे एकूण 7 प्रकारे वाक्य जोडलं जातं, बरोबर ना. तर आता मिश्र वाक्याची अजून एक खासियत, ही उदाहरण सांगतो. मिश्र वाक्यामध्ये काय असणार आहे, तर मिश्र वाक्यामध्ये सगळ्यात महत्वाची संकल्पना काय की 2 उपवाक्य असतात. म्हणजे उपवाक्य म्हणजे काय, तर इंग्लिशमध्ये आपण त्याला क्लॉज म्हणतो. 2 उपवाक्य जोडण्यासाठी काही उभयन्वयी अव्यय आलेले असतात. ती म्हणजे काय, स्वरूपबोधक म्हणजे म्हणून, म्हणजे की, कारणबोधक मध्ये काय, कारण, कारण की, का, की असे, किंवा फक्त की, बरोबर. उद्देशबोधक म्हणजे म्हणून, सबब, याकरिता, यास्तव असे शब्द असतात. आणि संकेतबोधक म्हणजे काय, म्हणून म्हणजे म्हणजे आणि की, जर, तर हे येणार आहे. तर ह्याच्यामधनं परत काय येणार, सर्वनामांनी, विशेषणाने आणि क्रियाविशेषणांनी जोडलेली असं. जरा थोडस फास्ट बोलतोय मी, का जोडतोय कारण, आणि त्याच्यामध्ये 2 उपवाक्य आले म्हणजे 2 क्रियापद येणार. आता इथे एकच क्रियापद आले म्हणून हे नाहीये, बरोबर ना. मी परमेश्वराला वंदन करतो, इथं पण एकच क्रियापद आले म्हणजे एक नाही. आपल्याला 2 वाक्य उपवाक्य पाहिजेत आणि 2 क्रियापद पाहिजेत. नाहीच काय कळलं तिकडलं मी काय सांगतो ते जास्त सांगितल्यावर मी डोक्यावरनं जातं कधी कधी. जो मुलगा अभ्यास करणार नाही तो पास होणार नाही. आता जो आणि तो हे काय केलंय बघा बरं. तर जो आणि तो आहे ना, इथं सर्वनामांनी जोडले. आता मला सांगा, जो काय संबंधी सर्वनाम आहे, त्याच्या पुढे येणार तो तिथे काय असतं, दर्शक सर्वनाम असतं. म्हणून सांगतो की सर्वनामांनी जोडलेलं वाक्य काय असतं रे, तर हे वाक्य मिश्र वाक्य असतं. ह्यातलं पहिलं वाक्य गौण असतं, दुसरं वाक्य प्रधान असतं. हेही तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. प्रधान वाक्याला प्रश्न विचारला की गौण वाक्य उत्तर निघत असतं. तुम्हाला माहिती आहे, हॉटने जर प्रश्न विचारला, बरोबर ना, म्हणजे मेन क्लॉजला, तर उत्तर त्याचं सबऑर्डिनेट क्लॉज येत असतं. म्हणजे पर्याय नंबर आपला हे सी असणार आहे. सूर्य बराच वर आला पण तो ढगांनी. आता इथे बघा, इथं बरोबर दिलं बरं का विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा. ही चिन्ह कसं आहे बघा, इथं नीट लक्ष द्या, बरोबर ना. अर्धविराम हे चिन्ह आहे. मग सांगितलं होतं मी की जर एखादं 2 उपवाक्य जोडत असताना, आता हे न्यूनत्व पण, परंतु, बरोबर ना, तर इथं ह्या उभयने अव्यय जोडण्याच्या अगोदर काय कसलं चिन्ह वापरतात, हे विराम चिन्हाचा वरती आलेल्या प्रश्नाचं इथं स्पष्टीकरण झालंय. ह्याचा इथं वेगळा संबंध नाही. आणि पण, परंतु आले हे समुच्चय बोधक उभयने अव्यय आहे, त्यातलं न्यूनत्व बोधक आहे, म्हणून हे वाक्य संयुक्त वाक्य आहे. आपल्याला विचारलंय मिश्र, म्हणून आपलं उत्तर सी येणार आहे. तर फक्त सी बरोबर मोकळ्या मनाने 3 आहे. मोकळ्या मनाने 3 आहे. तर कॅमेरा सेटिंग वेगळी आमची लागली.
जरा, किंवा वाक्य तिकडल्या बाजूला येतं त्यामुळे मी इकडे येतो. बघा, पाऊस पडला असता तर पिके चांगली असती, हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? आता इथं बघा, जर तर बरोबर ना, म्हणजे संकेत आलेला, एवढं पण नादी लागायचं नाही त्याच्या. खालील वाक्याचा प्रकार ओळखा. बोलणाऱ्याची माती सुद्धा विकली जाते, पण न बोलणाऱ्याची सोनेही पडून राहते. म्हणजे इथं काय करावं लागेल आता? काय तर वाक्याचा प्रकार ओळखायचा. आता पण आले, आता सांगितले, पण बद्दल बोलत होतो. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, आता तुम्हाला वरती सांगितलं, तुम्ही अर्धविराम दिलाय, म्हणजे आयोगाचं चूक काय होतं, इथे स्वल्पविराम दिला. स्वल्पविराम येत नाही तर अर्धविराम येत आहे, हे नीट लक्षात ठेवा. हे त्याच्यासाठी सांगतोय तुम्हाला. तर याचं उत्तर पण म्हणजे संयुक्त उत्तर असणार आहे, कारण न्यूनत्वबोधक काय रे, उभ्या व्याव्याने जोडलेली वाक्य हे संयुक्त वाक्य असतात. संयुक्त वाक्य म्हणजे दोन्ही वाक्य प्रधान असतात, दोन्ही वाक्य अर्थाच्या दृष्टिकोनातून कोणावरही अवलंबून नसतात, बरोबर ना, आणि प्रधानत्व सूचक आहेत, बरोबर ना, आणि याचा वाक्याचा प्रकार म्हणून संयुक्त वाक्य असतो. पर्याय नंबर 2. पुढील पैकी कोणते वाक्य केवळ वाक्य नाही? केवळ वाक्य नाही म्हणते म्हणजे आपल्याला एकतर मिश्र असायला पाहिजे किंवा संयुक्त असायला पाहिजे. आता एकच कर्ता आणि एकच क्रियापद आले म्हणजे हे केवळ वाक्य आहे, पण आपल्याला नाही विचारले म्हणजे उत्तर बरोबर, म्हणजे केवळ वाक्य आहे पण हे इथं घ्यायचं नाही आपल्याला. त्यानंतर रामभाऊच्या कुंदाने काल बाजारातून हिरवे कागद आणले, हे पण वाक्य एकच क्रियापद आलंय का नाही? इथं एकच क्रियापद आलंय का नाही? बरोबर ना. बघा, कनकमल शेटजींच्या घरावर काल दरोडा पडला, एकच क्रियापद आलंय. एकच करताना एकच क्रियापद आलं की वाक्य केवळ वाक्य असतं. हे पुस्तक फाटकेच होते हे मला आता आठवले. आता मला सांगा, इथं आठवले एक आहे आणि होते एक आहे, दोन क्रियापद आले का नाही? दोन क्रियापद आले तर ते वाक्याचा प्रकार काय असतो? तो एक तर काय असणार आहे, संयुक्त असणार आहे किंवा मिश्र. आता इथे आपल्याला कळलं पाहिजे की हे काय रे, इथं बघा नीट प्रश्न कशा पद्धतीने विचारलेत, कुठल्या घटकावर फोकस केलाय, काय वाचायचं त्यापेक्षा काय नाही वाचायचे आपल्याला कळणं गरजेचं आहे. हे काय रे, तर हे सर्वनाम आहे, आणि सर्वनामांनी जोडलेली वाक्य जे असतात ना ते मिश्र वाक्य असतात. त्यातलं पहिलं वाक्य गौण असतं, दुसरं वाक्य प्रधान असतं. हे दुसरं वाक्य आले एकाच परीक्षेत, प्रत्येक प्रश्न 2 मार्काला आहे, म्हणजे 4 मार्क तर ह्याच घटकावरती विचारले आहेत. म्हणजे MPSC गट ब चा पेपर आहे हा विद्यार्थी मित्रांनो, थोडासा सोपा वाटत असेल, काही घटक तुम्हाला अवघड वाटत असतील, पण तो वेळ कमी असतो. आमच्यासारखे इथे येणार, सांगणार, हे करणार, ठीक आहे, आम्ही पण मार्गदर्शन करतोय, ह्यातल्या बारीक खास खडके तुम्हाला सांगू शकतो एवढंच. परंतु जो प्रत्यक्षात पेपर देत असतो ना, खऱ्या अर्थानं त्यांनी अभ्यास केलेला, त्याला त्या वेळेत त्याला सगळ्या काही गोष्टी करायच्या असतात. तर जो प्रत्यक्षात खऱ्या अर्थानं अभ्यास करतो त्याला त्याचं कौतुक करणं पण तेवढंच म्हणजे गरजेचं आहे. परंतु कौतुक केल्यापेक्षा जो यशस्वी होतो ना त्याच खऱ्या अर्थानं कौतुक होत असते, तुम्हाला माहिती. कारण बऱ्याच जणांना अडचणी येत असतात, सुंदर चरित्र कोणाकडून उसणं मिळत नसतं, ते स्वतः निर्माण करावं लागतं. मुद्द्यावरती येऊया. चला, एकही पत्र तुम्हाला अलीकडे लिहिले नाही, मी एकही पत्र तुम्हाला अलीकडे लिहिले नाही, या वाक्यात कर्म, विधेयपूरक व विधेयविस्तार हे घटक ओळखायचे. आता 1 नंबरला आपल्याला काय ओळखायचंय? कर्म, दुसऱ्याला विधेयपूरक ओळखायचं आणि 3 नंबरला विधेयविस्तार ओळखायचं आहे. तर हे वाक्याचे पृथक्करण एक आपल्याला घटक आहे, त्याच्यावरती आलेला प्रश्न आहे. मग इथं आपल्याला कर्म ओळखायचंय, तर लिहिले नाही म्हणजे कायचं उत्तर काय येत असतं? काय लिहिलं नाही तर पत्र, आणि ते वस्तुवाचक आहे म्हणून काय नाही प्रश्न विचारायचा. व्यक्तिवाचक असेल तर कोणाला नाही प्रश्न विचारायचा असतो. म्हणजे पत्र हे आपलं कर्म आले, आणि कर्म काय रे, मग इथं 1 नंबर असा एक पर्याय इथं, कारण सिक्वेन्स पण तोच आहे, 1 नंबर लाव पत्र, तर दुसरा तर जोडच नाही इथं, त्यामुळे पर्याय नंबर 3 हे विदिन सेकंदात आपल्याला काढता येतं. दुसरा मुद्दा, तुम्हाला हा शब्द मग काय आहे सर? तर विधेयपूरक जे आहे ना हे तुम्हाला आहे. मग म्हणायचं कसं ह्याला? तर अप्रत्यक्ष कर्म जे असतं, अप्रत्यक्ष कर्म असं हे विधेयपूरकाचं काम करत असतं वाक्याच्या पृथक्करणात या घटकात. पृथक म्हणजे वेगळे करणे, आणि वेगळं केलेले जे घटक आहेत त्यांना आपल्याला नावं द्यायचे. थोडक्यात अलीकडे म्हणजे क्रिया केव्हा कोठे कशी घडली हे विधेय विस्ताराचं काम करत असतं. अलीकडे म्हणजे कालवाचक हे क्रियाविशेषण हवे आहे, हे अशा पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आता इथं संजनाला आईची आठवण येते, तिचा कंठ दाटून येतो. या वाक्यात या 2 केवळ वाक्यांचं मिश्र वाक्यात रूपांतर करायचं आहे. म्हणजे वाक्यांचे प्रकार, शब्दसिद्धी आणि वाक्प्रचार ह्या 3 घटकावर जास्तीचा भर दिलेला आहे. बाकीचे छोटे मोठे वर्णमाला इथे 1-2 घटक आहेत. आता आपल्याला कळलंय की मिश्र वाक्य राजांनो काढायचं म्हणलं की आपल्याला 2 क्रियापद बघणं गरजेचं आहे, आणि 2 क्रियापद कशाने जोडलेत हे पण बघणं गरजेचं आहे. संजनाला आईची आठवण येते, व हा समुच्चय बोधक आहे, आणि व शिवाय आणखी अनेक, बरोबर ना. तर व आहे
त्यानंतर इथं पण बघा संजनाला आईची आठवण येते आणि हे दोन्ही पण समुच्चयबोधक उभयने अव्यय आहेत. संजनाला आईची आठवण आल्यामुळे तिचा कंठ दाटून येतो हे केवळ वाक्य आहे, कारण एकच क्रियापद आहे, म्हणून ह्याचं उत्तर हे नसणार आहे, हे नसणार आहे आणि हे नसणार आहे. मग संजनाला आईची आठवण येते तेव्हा तिचा कंठ दाटून आला. विद्यार्थी मित्रांनो, आता सांगितलंय मिश्र वाक्यावर हा तिसरा प्रश्न आहे आणि त्याच घटकावर तुम्ही स्वरूप बोधक, कारण बोधक, उद्देश बोधक, संकेत बोधक करून अभ्यास कराल. पण मी माझ्या शिकवण्याच्या बाबतीत सांगत असतो, आता असं कोणी पण बोलतं रे मी शिकवलं का नाही, पण विद्यार्थी मित्रांनो, जिथं मिश्र वाक्य हे 7 प्रकारे होत असतात त्यातले 3 प्रकारावर आले, फक्त हे 4 वरले मुख्य तुम्हाला जे माहिती आहेत, म्हणजे आपला जिथं अभ्यास संपतो तिथनं अभ्यास सुरू होतो, म्हणजे सर्वनामांनी जोडलेली, विशेषणांनी जोडलेली आणि क्रियाविशेषणांनी जोडलेली. आता मला सांगा बरं, जेव्हा आणि तेव्हा इथं दिलेलं नाही. आता जेव्हा दिलंय बघा, संजनाला आईची आठवण येते तेव्हा तिचा कंठ दाटून येतो. इथं तेव्हा दिले म्हणजे इथं जेव्हा येत असतं ते अद्ययावृत्त असतं, दिलेलं नसतं, मनात म्हणावं लागतं आणि ते जागृत नसतं, सुप्तावस्थेत पडलेलं असतं, तिला जागृत करावं लागतं ज्या त्यावेळेस, बरोबर. आणि मग इथं तेव्हा दिले ना, हे तेव्हावर ओळखत. तेव्हा म्हणजे काय रे, एक वेळ आहे, कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. आणि कशाने जोडले, क्रियाविशेषणाने जोडलेले वाक्य हे मिश्र वाक्य असतात. पहिलं वाक्य गौण असतं, दुसरं वाक्य प्रधान असतं. आणि एक लक्षात ठेवा, इथं ही 2 गोष्टी सांगितल्यात ना, सर्वनाम विशेषण आणि क्रियाविशेषण ह्या तिन्ही पण जोडलेले वाक्य असतात ना, हे मिश्रच असतात. त्यातलं पहिलं वाक्य गौणच असतं, दुसरं वाक्य प्रधान असतं कायमस्वरूपी. ठीक आहे. त्यानंतर मग याचं उत्तर कळलं असेल तुम्हाला. आता पर्याय नंबर 2 आहे. ठीक आहे. प्रश्न बघा, हा आंबा चांगला निघाला या वाक्यातील पूरक शब्द ओळखायचा. विद्यार्थी मित्रांनो, पूरक शब्द ओळखायचा. पूरक म्हणजे काय, तर वाक्यातील कर्ता आणि क्रियापद यांच्याकडून वाक्याचा अर्थ पूर्ण होणं असमर्थ असतं, म्हणजे अर्थपूर्ण शक्य नाही. आता एखादं एक्झाम्पल सांगितलं, मी म्हटलं ती आणि दिसते, काय म्हटलं, ती दिसते. आता ती दिसते म्हणल्यावर काय म्हणायचं तिला, इथं काय टाकायचं, तर तुम्हाला वाटतं इथं सुंदर शब्द टाकावा, बरोबर ना. मग कर्त्यानंतर कर्त्याबद्दल सांगितलेली माहिती, इथं कर्त्यानंतर सांगितलेली माहिती, बरोबर. कर्त्याबद्दलची अधिकची माहिती सांगितलेला शब्द जो असतो ना, तो काय रे, पूरकाचं काम करतो. काही जण त्याला विधानपूरक पण म्हणतात. काय म्हणतात, विधानपूरक म्हणतात, किंवा त्याला विधीपूरक म्हणतात. काय म्हणतात, विधीपूरक. आणि विधीपूरक जो घटक आहे ना आपल्या परीक्षेमध्ये, विधीपूरक हे विधी विशेषणाचं काम करत असतात. संकल्पना दर्जेदार समजले असेल. मग चांगला शब्द आहे, चांगला सी आहे. आणि उत्तर काय आहे मग बघा, फक्त सी, बाकी सगळं काय रे चूक आहे. कळलं. चित्रपटातील नायकाप्रमाणे दिसण्यासाठी शरीराला न झेपणारा अतिव्यायाम केल्याने समीरचा खूपच दुखापत झाली. मग काय केलं त्यांनी, अति केलं. असेल तब्येत जाड थोडी, बरोबर ना, तब्येत जाड आहे तर मग एकदमच व्यायाम करायचं नाही, त्यांनी अति केलं. आणि अति केल्यावर काय होत असतं, पर्याय नंबर 4, अति देतं माती. त्यानंतर सुरेश गीत गातो या वाक्यात रीती काळात अचूक रूपांतर असलेलं वाक्य ओळखायचे. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, इथं सुरेशने गीत गायले, इथं गायले शब्द आलाय. आता तुम्हाला जर आख्यात प्रत्यय माहिती असेल संकल्पना, संस्कृत मध्ये क्रियापदाला आख्यात म्हणतात. आणि आख्यात प्रत्यय काय असतात माहिती का तुम्हाला, आख्यात प्रत्यय हे आख्यात प्रत्यय ना, व्हिडिओ थोडा मोठा होऊ द्या पण महत्वाचा आहे ना बाबांनो, बरोबर. आख्यात प्रत्यय हे काळाचे एक असतात आणि इथं अर्थाचे असतात. तर अर्थ तुम्हाला माहिती, स्वार्थ, आज्ञार्थ, विद्यार्थी आणि संकेतार्थ, ते 4 आहेत. आणि काळाचे प्रत्यय किती येतं, 12. 12 मधले 3 प्रत्यय जे आहेत, तीन जे आहेत नाही, साधे काळे, 3 साधे काळे आहेत. बाकीचे काय येतं, संयुक्त क्रियापद येतं ह्यांचं, म्हणजे 2 शब्द येतात. इथं शब्द किती येतात, 2. आणि साध्या काळात फक्त 1 शब्द येत असतो. ही नीट समजून घ्या बरं का. एखाद्याला काळच कळत नाही, काय भानगडे, काय त्यांचा काळच चांगला नाही, त्यांचा दुष्काळच आहे सगळा. मग इथं गायले एकच आलं ना, मग हे साधा काळ आहे. मग साधे काळ किती सांगितले, 3 येतं. मग जर भूतकाळ असेल तर लालिलेलो म्हणजे ल येतं, बरोबर ना. साधा वर्तमान काळ असेल तर तो तिथे येतं. आणि इकडं इल, इस, असेल, असा शब्द येतो. फक्त एकच शब्द येतो. कधी येतो, साध्या काळात येतो. गायले आले म्हणजे इथं साधा भूतकाळ आहे. आता हे 2 शब्द आले का नाही, तर आता इथं 1 शब्द आला, इथं 2 शब्द आले. 2 शब्द येणारे किती येत रे, 12 मधनं 3 गेले, खाली 9 राहिले ना. हे 9 हे संयुक्त क्रियापद आहेत. मग 9 संयुक्त क्रियापद आहे, हे संयुक्त क्रियापद आहे. मग त्याच्यातला मूळ धातू काय, त्याला त प्रत्यय आला, त प्लस आहे आलं
की असतो अपूर्ण वर्तमान काळ. त प्लस होता आलं की अपूर्ण भूतकाळ असतो. आता सगळं शिकवत बसत नाही, बरोबर ना. आता इथं गात असतो हे काय झालं रे, रीती. इथं आपल्याला काय विचारलंय, रीतिकाळ अचूक रूपांतर वाक्यात करायचंय. सुरेश गीत गातो या वाक्याचे रीती काळात अचूक रूपांतर करायचे. मग हे आहे गात त प्लस असतो, हे झालं रीतिकाळ, रीती वर्तमान काळ झालं. आता हिथं पर्याय जर बघितले तर 2 उत्तर दिले, आणि खऱ्या अर्थाने हे तर उत्तर माझ्या मताने तर चुकच आहे. कारण गात असेल हे अपूर्ण भविष्य काळ आहे, पण त्यांनी इथं वाक्याचा अर्थ कसा घ्यायचा ठरवलाय. सुरेश गीत गात असेल, असेल म्हणजे सातत्याने असेल असं म्हणताच येणार नाही तुम्हाला तर वाटतं. हे माझं वैयक्तिक मत आहे बरं का विद्यार्थी मित्रांनो. कारण रीती भविष्यकाळ असेल तर सुरेश गीत गात जाईल किंवा राहील असा शब्दप्रयोग झाला पाहिजे. तरी पण मी काय करतो, आता ह्या पर्यायाला जर धरून बघितलं तर सी आणि डी उत्तर ह्याचं पर्याय नंबर 4 येत आहे, बरोबर ना. ठीक आहे, मला पण माफ करा, थोडं एखाद्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून जर चुकलं अनावधानाने तर मोकळ्या मनाने माफ करायचं, काय त्याला लोड घ्यायचा नाही, उशी घ्यायची. कारण लोड घेतल्यावर मला अवघडती सगळ्याला माहिती. खालील शब्दयोगी अव्ययांचा योग्य जोड्यांचा अचूक पर्याय ओळखायचा. आता इथं काय रे, करणवाचक आहे. आता ह्याला जर बघितलं ठाई, पाशी, नजीक, समीप हे स्थलवाचक शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय जे आहेत ना, शब्दयोगी अव्यय हे नामाला लागले जातात. नामाला नामाचं कार्य करणाऱ्याला सर्वनामाला लागली जातात, आणि हे लागत असताना सामान्य रूप होत असतं. ज्यांचं सामान्य रूप होत नाही ते शुद्ध शब्दयोगी अव्यय असतात. शब्दयोगी अव्ययांचे 16 प्रकार आहेत. काल, सल, करण, हेतू, व्यतिरेक, तुलना, योग्यता, कैवल्य, संग्रहवाचक, संबंधवाचक, सहचरवाचक, भागवाचक, विनिमयवाचक, दिक्वाचक, विरोधवाचक आणि परिमाणवाचक. तर हे 16 प्रकारातलं हे जे आहेत ना, हे ते सांगतोय. आता मला सांगा, शिवाय, खेरीज, विना, वाचून हे व्यतिरेक आहेत, म्हणजे ह्याचे नाही, ह्यांचे नाही. दिक म्हणजे पुढली दिशा. आता हे काय, बदली, ऐवजी, जागी, हे काय तर विनिमय वाचक आहे, बरोबर ना. हे सह, संगे, सकट. आता सकट तर शब्द किती भारी वाटते बघा ना, हे लक्षात ठेवावं लागतं काहीतरी करून. साली सकट फळ खाणं हितकारक असतं. वाक्य डबल ऐकायचं आणि बारीक ऐकायचं. साली सकट फळ खाणं हितकारक असतं. काय म्हटलं मी, साली सकट. साल जी असते ना, साली सकट म्हणजे बायकोची बहीण नाही, मार खाता तुम्ही बिन मी पण, बरोबर ना. साली सकट म्हणजे वरली साल जी असते फळाची ते सांगतोय मी. ठीक आहे, तर हे काय, संगे, सहित, बरोबर, बरोबर ना. तर हे सगळे त्याला, हे सगळे चुकीचे आहेत, म्हणजे हे बरोबर आहे पण ह्यांचे बरोबर नाही. म्हणून ह्याचं उत्तर काय रे, सर्व पर्याय चूक आहे. सर्व पर्याय चूक आहे ते जास्त सांगाल. कारण ह्यांनी जोड्या लावताना नाव एक दिलंय आणि हे पुढल्या वेगळ्याच प्रकाराचे. मग आता मला सांगा, मी सांगितलेले जे 16 प्रकार आहेत ना, काल, सल, करण, हेतू, व्यतिरेक, तुलना, योग्यता, कैवल्य, संग्रहवाचक, संबंधवाचक, सहचरवाचक, भागवाचक, विनिमयवाचक, दिक्वाचक, विरोधवाचक आणि परिमाण. परिणाम नाही, परिमाण ही मान, नाम इकडं असतो, बरोबर ना. तर हे लक्षात ठेवा, नीट जरा अभ्यास करावा लागतंय आपल्याला, बरोबर ना. आता कळत, नकळत, येऊन, जाऊन ही क्रिया विशेषण पुढीलपैकी कोणत्या प्रकारातले आहेत, ज्यांनी डिटेल्स मध्ये खरंच आपल्याकडे अभ्यास केलेला आहे. आता म्हणून ना मी काय तुम्हाला बॅच मध्ये शिकवलं तसं म्हणणार नाही, पण माहिती पाहिजे की मूळ जो धातू आहे, धातू साधित आहे. धातू साधितला कृदंत म्हणतात. अख्ख्या मराठी व्याकरणात धातू साधित येतं, ती धातू साधित नाम एक असतं, धातू साधित विशेषण असतं आणि धातू साधित क्रिया विशेषण असतं. तर क्रिया विशेषण असतं हे क्रियापदाबद्दल माहिती सांगत असतं. म्हणजे एखादा शब्द घेतला रड, तर रडत, रडून, रडताना, रडत, रडून, रडताना असे येते. त्यातलं हे कळतय, नकळतय, येऊ नये, जाऊ नये, बरोबर ना. तर हे जे सगळे आहेत ना, हे धातू साधित क्रिया विशेषण हे आपण डिटेल्स मध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर लागी हे पुढील पैकी कोणत्या प्रकारचे शब्दयोगी अव्यय आहे. आय थिंक दिक, दिक्वाचक म्हणजे दिक म्हणजे पुढची दिशा, प्रति, लागी असे शब्द येतात. माझ्या माहितीचं उत्तर याचं 3 आहे. मला पण ते एकदा चेक करावं लागेल, म्हणजे जरा लक्षात नाहीये, वयामानाने विसरतं, पण हेच असेल शक्यतो. ठीक आहे, आता एकदम आठवणार नाही मला. वकिली, सौंदर्य, दास्य, गारवा ही कोणत्या प्रकारची नामे आहेत. तर विद्यार्थी मित्र, त्व, पण, पणा, गिरी, किंवा, बरोबर ना, ही सगळी जी आहेत ही काय आहेत रे, भाववाचक नाम आहेत. ऍब्स्ट्रॅक्ट नाउन त्याला असं म्हटलं
जातं. तर अशा पद्धतीने स्पष्टीकरण देताना जरा थोडंसं गडबड केली असेल, बोललो असेल, कारण मला व्हिडिओ मोठा बनवायचा नव्हता आणि पेपर पण एवढा काही अवघड नव्हता, त्याच्यामुळे जास्त त्याला नादी लावण्यासारखं पण नव्हतं. जिथं काय बोलायचं होतं तिथं बोललो. अनावधानाने माझ्याकडून 1-2 प्रश्नाची उत्तरं जर चुकली असतील तर ते प्रश्न सोडून द्या, त्याची उत्तर माझी मला परत करा. जेवढं तुम्हाला ह्याच्यातलं काय घेता आले तेवढं घ्या. आणि या स्पष्टीकरणाबद्दल तुम्हाला माझं स्पष्टीकरण कशा पद्धतीने वाटलं तर थोडंसं एखाद्या कमेंट बॉक्समध्ये सूचना द्या, म्हणजे ते मी सुधारेल. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कुठल्या घटकावरती व्हिडिओ पाहिजे, त्या म्हणजे कुठला घटक तुम्हाला शिकला पाहिजे तुम्ही, आणि काय अडचण असेल तर निश्चितपणे तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सकारात्मक पोस्ट म्हणजे कमेंट्स कराल. अपेक्षा करतो आणि थांबतो इथं. धन्यवाद.